सज्जनाओ, अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी अभंगाचं चिंतन अल्पशा बुद्धीनं मांडलेलं आहे. खऱ्या अर्थाने कीर्तनात छत्रपती शिवाजीराजे का सांगायचे, धर्मवीर शंभूराजे का सांगायचे, वेळेत कीर्तन संपल, 11ला संपल, काळजी करू नका. अतिशय कीर्तनाच्या या माध्यमातून अभंगाचं चिंतन मांडत असताना थोडं छत्रपतींवर बोलणार, महापुरुषांवर बोलणार. का सांगायचे राजे कीर्तनात? छत्रपती शिवाजीराजे देव होते का? मला असं वाटतं राजे संत होते का, देव होते का माहिती नाही, पण छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक राहिले. राजे नसते तर मंदिरातील देव शिल्लक राहिले नसते. जबरदस्त कार्य छत्रपती शिवाजीराजांनी केलं. हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आज गुण्या गोविंदानं नाटतोय. 18 पगड जाती, 12 बोलतेदार, बहुजन एकत्र येऊन खऱ्या अर्थानं एकमेकांना गुण्या गोविंदानं माऊली म्हणतात. छत्रपती शिवाजीराजांना, धर्मवीर शंभूराजांना, शहाजी राजांनी स्वराज्याची संकल्पना पाहिली. खऱ्या अर्थानं सगळं संपलं होतं, सगळं संपलं होतं. काळं वादळ महाराष्ट्रावर धावून आलं होतं. अल्लाउद्दीन खिलजीनं धुडगूस माजवला होता. 5 हाताने सत्ता महाराष्ट्राच्या छाताडावर थया थया नाचत होत्या. त्यावेळेस खऱ्या अर्थानं मासाहेब जिजाऊंनी एक छोटं स्वप्न पाहिलं. आबासाहेबांनी, शहाजीराजांना खऱ्या अर्थानं एक स्वप्न पाहिलं, स्वराज्य निर्माण करायचं. आपली माणसं मारली गेली, आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. संपला महाराष्ट्र, कोण उभं करणार, काय होणार कुणास ठाऊक काहीच माहिती नव्हतं. आणि मग त्या काळात, अतिशय भयानक काळात काय करावं, महासाहेबांना प्रश्न पडावा. छत्रपती शिवाजीराजांना महासाहेबांनी घडवलं. तुम्हाला सांगतो, आता धर्मवीर शंभूराजांचा बलिदान मान झाला आणि धर्मवीर शंभूराजांसारखा बलाढ्य योद्धा या भूतलावर होणे नाही. असा योद्धा होता, जबरदस्त होता. सईबाईंचा पुत्र होता. महाराणी सईबाईंनी शंभूराजांना जन्म दिला. पण आई महाराणी सईबाई अशी आई होती, तिचं दुर्दैव असं होतं, बाळाला जन्म दिल्यानंतर 2 वर्ष आई गेली. बाळाला जन्म दिल्यानंतर स्तनपान नाही करू शकली सई, स्तनपान करू शकली नाही. खऱ्या अर्थानं राजे सांगतात, सई महाराजांनी 8 लग्न केली बरं का. ते आता हम दो हमारे दो ते वेगळे. ऐका सोबत चला माझ्या. पण 8 जरी लग्न केली तरी महाराणी सईबाई महाराजांचा लय जीव. अरे किती संकट यावी, किती संकट आपल्या जीवनात. काय संकट आहेत? अफजल खानासारखं बलाढ्य संकट महाराष्ट्र उभं होतं आणि त्याच समयाला महाराणी सईबाईचा शेवटचा श्वास होता. सईला राजे भेटायला गेले. सईला म्हणले, सई तुझ्या जीव आहे का माझा? सई म्हणते, स्वामी माझी काहीच इच्छा नाही, पण आपल्या बाळराजाला जपा बरं का, शंभूराजाला जपा. शंभूराजा असा बलाढ्य योद्धा आहे, त्याच्या पत्रिकेतील तो सुक्या रुकून फसवला जाईल. पण खरं सांगू का, राजा सांगतात, सई काळजी नको करू. अहो काळजी कशी नाही करायची? अहो जन्म दिला आणि जी आई लेकराला बाजू नाही शिकली, याच्यापेक्षा दुर्दैवी आई काय असू? खरंच आहे, तुमच्या एवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच नाही केलं. तुमचं मातृत्व म्हणजे लय हळवे. या जगाच्या पाठीवर सगळे प्रेम करतील, पण माईचं प्रेम हे वेगळं प्रेम. 9 महिने 9 दिवस आम्ही पोटात होतो, आम्ही लाथ मारल्या तरी आई तुम्ही प्रेम केलं. तुमचा श्वास गुदमरला ना, आम्ही फिरल्यावर गरकन फिरल्यावर त्याला स्त्रीच्या जन्माला जायला लागतं. काय सांगू, गर्भीच्या यातना, त्या गर्भाच्या यातना सोसाव्या लागतात आणि मग कळतं काय असते आई. आई सांगायला लय महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला. 9 महिने 9 दिवस बाळराजांना पोटात वागवलं. बाळाचा जन्म झाला. आता स्तनपान करण्याची इच्छा झाली, शरीराला विकृती आली. वैद्यांनी सांगितलं, महाराणी साहेब तुम्ही दूध नाही पाजू शकत. दूध पाजू शकली नाही शंभूराजांना. इंदिरा गांधींना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला, तुम्ही पंतप्रधान झाले, हा दिवस तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस आहे, सांगा. पत्रकार परिषदेत इंदिरा गांधी म्हणाल्या, हा दिवस माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा नाही, याच्याही पेक्षा मोठा दिवस गेला. म्हणले कोणता? ज्या दिवशी मी माझ्या बाळाला पहिलं स्तनपान केलं ना, तो दिवस माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस. काही शब्द होते, मातृत्व बोलत होता. महाराज खरंच आई सारखं मातृत्व जगात नाही. आम्ही रात्री 2 वाजता 3 वाजता गेलो ना, तरी मात्र भाकरी टाकायची. आईला म्हणतो, आई यार जेवलोय मी, अरे पोट भरलंय माझं. तरी म्हणते, मला नाही माहिती, तुला पिठलं भाकरी खायलाच लागत.
मला आम्हाला विचार पडतो ज्या दिवशी आमचं मातृत्व हरवलं त्या दिवशी आमच्या जीवनात काय नाही हे ज्याची आई गेली त्याला कळलं विचारा आईची किंमत या सगळ्या आजूबाजूच्या गाड्या आहेत ना या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्या कदाचित याचं फायरिंग कमी जास्त झालं ना थोडासा म्युझिकचा आवाज कमी याचं फायरिंग कमी जास्त झालं ना कदाचित इंजिनियरला समजणार नाही पण घरासमोरून आपल्या दारासमोरून किती बी गाड्या जाऊ द्या पण आपल्याच लेकराची गाडी ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आईला माहिती आपल्या पोराची गाडी नुसतं आवाजावर नुसतं हॉर्नवर निवळ अरे किती गाड्या जातात काय त्या मातृत्वात वेगळा सेन्स दिला परमेश्वर कळतं तिला बरं का सगळ्यांचं केलं ती आणि एक सांगू आई सांगावं महाराणी सईबाईंची जोडी बरोबर आता इथं आईने की काय बसते तुम्हाला खरं सांगू लेकीची आणि आईची भांडणी म्हणजे जगाच्या पाठीवर वेगळी भांडणी आख्या आईला कळतं दोघींची भांडणी लय खुंगार भांडणी दोघींची थोडासा म्युझिक पण ज्या वेळेस लेकरू सुन बसली ना आई बांधती लेक बांधती तेव्हा जेवणाची ताट घेऊन येणारी म्हातारीची अजून 2 वर्ष घ्यायचं एवढा घास ज्या दिवशी प्रत्येक जण तुमच्या आईकडे तुम्ही गेले असते ना म्हातारीने हिथं नोटा बांधून ठेवल्या अगं आजी कशा पाहिजे नाही पोरांनी घेतलेली साडी तिला आवडली अशी वानवल्यात तांदळाचं पोत टाकते गाडी पोरगी मध्ये आई सगळं चांगले अरे चांगले पण मी गेले तांदूळ भात करून खाशील ना आणि मग तुला मत आणि मग कळून तुला कशी ज्या दिवशी वानवल्या देणारी आईने घेऊन जाते ना त्या दिवशी आयुष्यात हे सगळ्यात मोठं दुःख समोर असतं माणसं लय दुर्मिळ येतात एकदा माणसं आयुष्यात आहे तोपर्यंत प्रेम नाही जोपर्यंत लोक आपल्या अजून 5 वर्ष जगू आपण 5-50 वर्ष जगू अंदाज लावू आपण आपल्या जीवनाचा क्षणभंगूर नाही बरं आज गायनाचार्य मृदंगाचार्य आम्ही सगळे बसलेले सगळे हे जीवन प्रेम देण्यासाठी द्वेष करण्यासाठी नाही मी 2 तास तुमच्या समोर कीर्तन करतोय मी माझं ऑब्झर्वेशन आहे तुमचं ऑब्झर्वेशन सांगा इथं उभा राहता 2 तासात मी कुणाला दुखवले माझा अहंकार तुम्हाला जाणून आला का कसला नाही जाणून आम्हाला माहिती झाडाचं पान जसं पडतं ना अशी माणसं निघून अरे कुणाचा द्वेष करायचा कुणाविषयी बोलायचं का बोलायचं खरा तो एकच धर्म जगाला प्रेम कशासाठी दिला जीवन माणसाला भांडण तंडण उखाणं पाखणं काढण्यासाठी अरे लय क्षणभंगुरे कधी स्ट्रोक बसलं कधी माणसं जातील कळणार नाही आता IPL चालू आहे लय कष्ट केले मायबापाने इतकी बसलेली माणसं आता लय श्रीमंत असतील पण पूर्वीचा काळ यांनी छपराच्या घरात दिवस काढलेली गळत होतो पोती टाकल्यात आमच्या पोती टाकल्यात आमच्या पण एक पाण्याचा थेंब लागून दिला नाही या कीर्तनातून मला एवढंच सांगायचंय सईबाई सांगतात स्वामी माझ्या शंभू राजांना धक्का नका पोचून देऊ माझा बाळराजा तुमच्या हृदयापासून त्याला दूर नका करू महाराज सांगतायत सई आज खूप मोठ्या संकटाशी लढाई चालू आहे अफजल खान मारायचा असा हातात दिला आणि महाराणी सईबाईंनी श्वास शेवटचा श्वास सोडून दिला प्राण शब्द दिला शंभू राजांना वेगळं नाही करणार पण कधी कधी असे प्रसंग आले पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले सगळं झालं सगळं होत असताना कधी आग्र्याला जावं लागलं आणि ज्या वेळेस बंदिस्त झालेला राजे संभाजी राजे 8-7 वर्षाचे होते औरंगजेब समोर उभा होता बापापेक्षा पोराला मन सवी जास्त दिले होते जणू आधीच ओळखलं वर्गलय खुकारी असे उभे होते शंभू राजे हे हल्ले नाही छत्रपती शिवाजी राजांचा अपमान केला दरबारात राजे पाडदा खंडी निघून गेले शंभू राजा हल्ला नाही एवढा औरंगजेब विचारते हे संभाजी तुझे डर नहीं लगता क्या रे ए औरंगजेब हमें डर नहीं लगता हमारे वजह से औरों को डर लगता है ये महाराष्ट्र की माणसं आम्ही माघार घेत नाही हुजूर उसकी आंखें देखो कैसे देख रहा है आपके पास हमको पसंद आया ये सच में इसका तेज देखो हे बघा याचा तेज आपल्या दरबारात एकाचे अरे जैसा पुत्र तेजस्वी ओजस्वी पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा अरे औरंगजेब शंभू राजा तुझ्याकडे जन्माला कसा येईल
अरे तो जन्माला येतो छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या कुशीत. अशी माणसं दुर्मिळ असतात. थोडासा इफेक्ट महाराज हे सोपं नाही बरं का. अगदी हृदयातून सांगतोय मला. छावा हवा नाही जाग्यावर. हत्ती दिला भेट हत्ती शंभूराजा जा म्हणले हत्ती घेऊन जा. शंभूराजे हाथी कैसे ले जाएगा. शंभूराजे सांगता औरंगजेब म्हणला नाही कधी शंभूराजा औरंगजेब म्हणला. नाव लक्ष घेऊन या. तिकडे उस्मानाबाद नाही, धाराशिव, हैदराबाद नाही, भाग्यनगर, अहमदनगर नाही, अहिल्यादेवी नगर, अजून संभाजीनगर, औरंगाबाद नाही. आपण महाराष्ट्रातली माणसे विषय जाती धर्माचा नाही. इथली माती प्रत्येकाच्या पदस्पर्शाने पावन जाऊन. इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं बलिदान. इथं सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रचली. एक माणूस प्रत्येक जाती धर्माच्या माणसांचं इथं योगदान आहे. तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला. पुणे एकाने महाराष्ट्र नाही उभा केला. 29 वर्ष जुळणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कुठल्या जातीची आम्हाला माहिती नाही, महाराष्ट्रातल्या मातीची होती. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुले आम्ही जात शिकवली संतांना. संत काय जाती जन्माला आले आणि मनुष्य जातीसाठी कार्य केलं. आता माझ्याकडे बघून रक्त काय हिरव्या रंगाचे येणार आहे का. तुमच्या रक्ताचा रंग लाल, माझ्या रक्ताचा रंग लाल. आणि एकच जाते बोलताना तरी माणूस म्हणतो का जात धर्माचा विषय नाही. आणि तुमच्या मनात जात असते तर तुम्ही मला बोलावलंच नसतं. रेकॉर्ड माझे किती वर्ष मी एका गावात. आता तुमच्या कुकुरवाडला काल कीर्तन झाल्यावर तारीख लगेच घेतली. वडजलला मागच्या वर्षी लगेच तिथंच तारीख घेतली. आता येणार आहे वडजलला मी 4-5 दिवसात कार्यक्रम. पुढच्या महिन्यात कार्यक्रम. सांगायचं तात्पर्य इथं जातीचा प्रश्न आहे का. हे जाती धर्माचा विषय नाही. महाराजांनी माणसं एकत्र केली. काय स्वराज्य उभं केलं हाय चुकला नाही शंभूराजा. मग जाताना परत आग्र्याहून जाताना आणि मग संभाजीराजाला प्रश्न विचारला तुझे हाथी दिया है, ये हाथी महाराष्ट्र में कैसे ले जाएगा. औरंगजेब हम हाथी पे बैठ के जाएंगे, अगर तूने दिया हाथी नहीं आया तो हम खींच के जाएंगे, लेकिन जाएंगे जरूर. आम्ही ओढून निघू आम्ही. पण प्रश्न असा आहे आमच्या महाराष्ट्रातले किल्ले तू घेतले, तू कशी नेणार तुझ्याकडे. 8 वर्षाचं पोरग दाढ देत होतं. औरंगजेब म्हणते सच में छावा है, छावा शेर. अरे ज्याचा बाप सिंह आहे त्याचं पोरग छावा असतं. लक्षात घ्या. बाप सिंह छत्रपती शिवबा सिंह होता आणि म्हणून धर्मवीर शंभूराजा छावा होता. असा छावा होणे नाही. बुद्धभूषण अरे 14-15 वर्षात काय करतात पोरं, काय केलं या लेकरांनी. येता मथुरेला सोडलं राजांना. मथुरेला छत्रपती शिवाजी राजा सांगतात बाळराजे ऊनवारा पाऊस धारा शिवला नाही का तुम्हाला. अहो तुम्ही शिवत आम्ही तरी तुम्हाला आग्र्याला घेऊन गेलो. या संकटात टाकलं. बाळराजा सांगतात आबासाहेब तुम्ही जा, मी आई तर सुखरू. अर्थ सनवर तुझ्या आईला शब्द दिलाय की माझ्या हृदयापासून दूर नाही करणार. शंभूराजा सांगतात आबासाहेब महाराष्ट्रात आता तुमची खूप गरज आहे. आम्ही निष्णात होतो, आम्ही येऊच परत. आबासाहेब जा तुम्ही. हे त्या क्षणाला महाराणी सईवर 8 लग्न केली. सईवर लई दूध पाजता आलं नाही. दूध कुणी पाजलं माहिती का. कापूरवळची धाराव माता त्यांनी शंभूराजांना दूध पाजलं. ती भाग्यवान आई ठरली. सगळीकडे शोध होत कोण दूध पाजल. धाराव माता समोर आल्या. आई तुला भीती नाही वाटते का. आई म्हणते अरे शंभूराजांना दूध पाजावं. अरे माझं दूध पवित्र झालं. काय शब्द होते धाराव माताचे की दूध माता आहे. काय उभा राहिला. अरे महाराज नसते ना तुम्ही इथं बसते नसते ना तलवारी फिरली असते. ह्यो गडी उभा राहिला नसता. तुम्हाला माहिती नाही ही माणसं सुलतान लय भयानक होती. हे आदिल हे निजाम हे मुघल इतकी भयानक माणसं होती. यांनी जगू नाही दिलं लोकांना. असे रक्त भांबाळ करून दिवसा ढवळ्या या बहिणींची इज्जत तुटली. राव क्रूर होते क्रूर. डोक्यापासून लाखापर्यंत सोडलं होतं शंभूराज. पकडल्याच गेला नसता. का पकडला गेला. आजपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास हे आपल्या माणसाने सगळं चाललं व्यवस्थित होतं. शेवटच्या क्षणाला राजे आता युद्ध जिंकायचंच होतं आणि गणोजी शिर्केने फितुरी केली आणि शंभूराजांना पकडून दिलं. कवी कलश सांगतो राजे आपण पकडले गेलो होतो. कवी अरे शंभूराजांना हात लावायची मजा नाही का कुणाची. अरे कसा पकडल. अरे राजा आपण पकडले गेलो. राजा
कवी 240 लढाया केल्या तुम्ही, एक युद्ध हरलेलं नाही. गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्डला ज्याचं नाव आहे सर्जा संभाजी एक युद्ध न हरणारा. आणि मग शंभूराजे पकडले गेले आणि मग दुःख वाटलं द्यायला. सांग हुजूर राजा गणोजी शिर्केने तुम्हाला माहिती गणोजी कोण होता? मेवना. शंभू राजांचा मेवना. अरे सांग ना त्या गणोजीला. अरे सगळीकडे केले तुझ्या नावावर केले असते. अरे माझ्या बापाने काय सुद्धा जोग केलं गणोजी. अरे आमच्या समोर आमच्या आई बहिणी उठल्या राव. आणि मातीव माया कर गणोजीला म्हणा. एवढी तुझ्यासाठी फितूर झाला का? विना नका. अरे सगळं दिलं असतं तुला, एकदा म्हणला पाहिजे होतं. सांग कवी सांगतो राजा तू ऐकायला नाही येतात. अरे पण गणोजीला हा निरोप पोचला पाहिजे. अरे किती लोटलो मी. माझा बाप छत्रपती होत होता, असा सिंहासनावर निघालेला. माझ्या बापाला तानाजी माणूसरी आठवणार ज्यांनी धारात तिला कोण आणण्यावर बाजी प्रभूंचे तुकडे तुकडे झालेले. ते बाजी प्रभू तानाजी सांगत होते राजा ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होता आणि 32 मनाच्या सिंहासनावर बसाल ना, एकदा तुमच्या तानाजीची आठवण करा, एकदा बाजीची आठवण करा. एवढे निष्ठावान मावळे माझ्या बापाने जमवले. आणि राजे छत्रपती होताना महाराजांचे डोळे भरून आलते. माझा तान आला ऐश्वर्य बघायला, माझी बाजी नाही ती ऐश्वर्य बघायला. वीर बाजी पासलकर माणसाशी पाखरागत निघून राजा सांगतायत आई अरे तुकडा गोळा करत मी बाजी प्रभूंचा. जे बाजी सांगत होते तो फे आधी नाम रे बासी संपलो होतो सगळं. शंभूराजे सांगता सांग त्या गणोजीला असा महाराष्ट्र आहे आमचा. भितुरी केली उंटाला बांधून शंभूराजांना ओढत नेला. अरे एवढा त्रास होता, गड किल्ले रडत होत्या, नद्या नाल्या पूर आला होता. कुणास ठाऊक काय चाललं होतं. आपली माणसं समोर होती पण त्यांना कळत नव्हतं आपला राजा काय दुःख होतं मोठं. कवी कलशाला लई वाईट वाटत होते. नुसता ओढत नाही ना आई, डोक्यापासून नखापर्यंत उभा फाडला. एक जखम राहिली नव्हती अंगावर. रडला नाही राजा, एकही डोळ्यात पाणी नाही. कवी सांगतो राजा त्रास नाही होत का तुम्हाला? कवी नाही रे त्रास होत. मग राजा थोडं डोळे भरून आले तुमची. राजा सांगता डोळे का भरून आले माहिती का? अरे लई मोठं स्वप्न बघितलंय. गणोजीनं फसवलं नसतं. अरे याच्या साखव्याने नाही रडलो. हे आई तुमच्यासारखी आई पाहिजे होती तिथं कोणीतरी त्यांना हळदी लावायला जखमेवर. या सैतानाने मिठाचं पाणी म्हटलं जखमी. अरे पाण्यात मासा काढावा तसा देव तर पडत होता. सगळी माणसाला माहित होतं पण कोणाला कळत नव्हतं. आपला राजा विदूषकाचं थाल केलं. काय लढली माणसं हिंदुत्वासाठी, काय लढली महाराष्ट्रासाठी. ही माती हवा आज मातीचा सुगंध घेतला ना, मावळ्यांच्या रक्ताच्या बलिदानाचा सुगंध या मातीला आहे. आज या मातीला सुगंध लक्षात काय लढले असतील शंभूराजे. मला खरं सांगावं आहे एवढं कापलं येळीने आणि थोडं स्वयंपाक करताना त्याचं खारट पाणी गेलं तर किती त्रास होतो. डोक्यापासून नखापर्यंत फाडावा, चमडी सोलून काढावी आणि वरतून असा मसाला टाकावा. वरतून कुणी मिठाचं पाणी टाकावं, कुणी गुडघ्याच्या वाट्या काढाव्यात, कुणी डोळे काढण्याचा. काय वाटलं असेल शंभूराजे? आपल्या माणसांनी फसवलं राव. शंभूराजे सांगतात कवी म्हणतो राजे काहीच होत नाही का? राजे सांगतात कवी अरे खरंच काय होत नाही, हे मारतात म्हणून काय होत नाही होत. औरंगजेब सांगतो इसको कुछ भी नहीं होता है हुजूर, उसके सामने मत जाओ, वो भयानक है हुजूर. नहीं मुझे एक बार उससे देखना है. इसकी आंखें बहुत बोलती है. 8 साल का था जब देखा था इसकी आंखें बहुत बोलती है. आंखें निकाल दो इसके हाथ काट दो. इसके हाथ कभी फैलाए नहीं हमारे सामने, घुटने झुकाए नहीं इसने हमारे सामने. सच में छावा है छावा. बहुत पसंद आया हमें ये जैसा तेज नहीं. निकाल दो. तब तो सगळ्या डोळ्यात गेल्या, डोळे बाहेर काढले. नुसते खोमण्या उरल्या होत्या, असे गर फिरत होते डोळे. जीभ काढायची होती, कुणाची मी जीभ होती. सिंहाच्या जबरात घालून हात मोजून दात जात सांगणारी मराठ्याची जीभ होती. बाहेर निघत नव्हती. सक्कर वार झाला तेव्हा वळवळणारी जीभ जगदंब 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 जगदंब
जगदंब म्हणत होते जीव अशी वळवळ करत होती स्वराज्याला पाहत होती एवढ्या यातना कोणी सहन नाही केल्या औरंगजेब झुकला सिंहासनावरून पुढे आला आणि कवी कल सांगतो हुजूर राजे तुमचे कान शाबूत आहेत म्हणून शेवटची कविता सांगतो राजे तुम्ही जिंकला आणि तुमचं मरण महत्वाचं नाही पण राजे तुम्ही जिंकला छत्रपती शिवाजी राजानं या औरंगजेबाला झुकवायचा प्रयत्न केला खरं सांगू का राजे राजे तुमचं तेज इतकं भयानक आहे राजन अरे तुम हो साजे क्या खूब लड़े हो जंग शंभू राजे देख तुम्हारा तेज तखत त्याजे हे औरंगजेबानं सिंहासन सोडलं आणि अल्लाहला दुआ केली अल्लाह परवरदिगार भगवान जैसा नेक बंदा हमने हयात में देखा नहीं हे तुझ्या सगळी स्वर्गाची दार उघडी ठेव महाराष्ट्रातला एक पवित्र माणूस आज तुझ्याकडे येतोय हा शंभू राजा म्हणून कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे धर्मवीर शंभू राजांनी शिकवलं भयानक युद्ध झालं भयानक लढली 3 युग प्रवर्तक मातीत एक हिंदुत्वाचं दैवत प्रभू रामचंद्र 2 छत्रपती शिवाजी राजे आणि 3 छत्रपती धर्मवीर संभाजी राजे ही माणसं जन्माला आली आणि म्हणून हा महाराष्ट्र भारायला क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की हरे हरे ज्ञानेश्वर माऊली आगाने धर्मावली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञाने धर्मावली फूल फल जो जो